पाकिस्तानचा खोटारडेपणा उघडकीस आणणारी बघा, ऑपरेशन सिंदूरमध्ये जखमी झालेल्या पाकिस्तानी सैनिकांची लष्कर प्रमुख असीम मुनीर आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी थेट रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली आहे। त्यांच्या भेटीचे व्हिडिओ सुद्धा समोर आले। यातून ऑपरेशन सिंदूरमध्ये कोणतंच नुकसान झालेलं नाही असा दावा करणाऱ्या पाकिस्तान सरकारचा खोटारडेपणा उघडकीस आलेला आहे। ऑपरेशन सिंदूरमध्ये नियंत्रण रेषेवरती पाकचे 50हून अधिक सैनिक मारले गेले आणि हवाई हल्ल्यामध्ये 35 ते 40 सैनिक ठार झाले अशी माहिती आहे। उदयजी, मनसेध्यक्ष राज ठाकरे यांची तुम्ही भेट घेतलेली आहेत। ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टाचा स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या बाबतीत जो निकाल आला आहे त्याच अनुषंगाने ही भेट मानायची काय नेमकी काय चर्चा झाली? तुमच्या सगळ्यांच्या जी मनात आहे त्याची कसलीही चर्चा राजसाहेबांबरोबर झाली नाही। संदीपजी देखील माझ्यासोबत आहेत। आम्ही दोघेही एकत्र, परत तुम्हाला जास्त प्रश्न विचारायला लागू नयेत म्हणून दोघेही एकत्र तुम्हाला उत्तर देतोय। सकाळी या भागा परिसरामध्ये मी माझ्या काही डिपार्टमेंटच्या कामानिमित्त आलो होतो। मी स्वतः साहेबांना फोन केला की साहेब जर आपण असाल तर मी चहा प्यायला येतो, आणि मी चहा प्यायला म्हणून आलो। राजसाहेबांबरोबर गप्पा मारल्यानंतर काही विषय कळतात, काही मुंबईच्या विकासासंदर्भात चर्चा होते आणि ती काही विकासासंदर्भातली चर्चा झाली। आता त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं पुढं जायचं, काय जायचं याच्या संदर्भातच चर्चा झाली। बाकी कुठची तुमच्या मनामध्ये जी राजकीय चर्चा झाली असेल म्हणून शंका आहे ती कसलीही चर्चा झाली नाही। अतिशय चांगल्या पद्धतीचा चहा प्यालो, खिचडी खाल्ली आणि निघालो। तरीही तुम्ही अनेक महत्त्वाच्या गोष्टी राज ठाकरे यांना भेटल्यानंतर कळतात। मुंबई महानगरपालिकेसाठीची नांदी या निमित्तानं होऊ शकते का? कारण त्यांचे विचार जर आपण घेऊ शकतो तर निश्चितच युती संदर्भात मुंबई महानगरपालिकेबाबत जर चर्चा झाली असती तर मुंबई महानगरपालिकेबाबत चर्चा झाली असं जाहीरपणाने सांगायला काहीच हरकत नाही। मी स्वतः या परिसरातनं जात असताना एक नेते म्हणून मी राजसाहेबांशी बोललो। राजसाहेबांनी सांगितलं चहाला आहे, आणि म्हणून सांगितलं की नाश्त्याचा मेनू देखील काय होता। चहा घेतला आणि खिचडी खाल्ली आणि निघालो। सोबत घेण्यासंदर्भात पक्ष किती महायुतीचं काही मानस आहे का, किंवा महायुतीच्या नेत्यांपैकी मध्यंतरी असं झालं होतं की मनसेध्यक्ष राज ठाकरेंनी महायुतीत यावं? नाही, माझी चौथी भेट आहे, तिसरी पण नाही, चौथी भेट आहे। पण त्याचं उत्तर पहिलं जे मी दिलेलं आहे तेच उत्तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे। आगामी दिवसात काही त्याचं पण उत्तर तेच आहे। भेटीमध्ये त्याचं पण उत्तर तेच आहे ना। मग इतर विषयांमध्ये राजकारणात आधीच ऑलरेडी खिचडी झालेली आहे। खिचडी खायला खिचडीतून काही नवनिर्माण होण्याची शक्यता वाटते का तुम्हाला? एक लक्षात ठेवा, राजकीय खिचडी हा प्रश्न फारच मोठा आहे, तो वेगळा आहे। परंतु आज खरी खिचडी खायला मी आलो होतो, त्याच्यामुळं बाकीच्या राजकीय खिचडीची चर्चा करायची काही आवश्यकताच नाही। म्हणून सुरुवातीलाच मी सांगितलं, संदीपजी देखील सांगतील की कुठची राजकीय चर्चा करण्यासाठी मी इथं आलोच नाही। उलट साहेबांना देखील, राजसाहेबांना देखील वेळ होता थोडा, या परिसरातनं मी चाललो होतो, त्यांना भेटण्यासाठी आलो, त्यांची भेट घेतली आणि आता निघालो। महाराष्ट्राच्या राजकारणात अराजकीय बैठका आता सुरू झाल्यात का असं मला वाटतं? नाही, मला असं वाटतं की राजकारणाच्या पलीकडचे देखील संबंध असतात। तो फक्त एखाद्याची भेट झाली म्हणजे उद्या संदीपजी आणि मी चालताना जरी भेटलो तरी आम्ही युती संदर्भात भेटलो अशी चर्चा होते, हे चुकीचं आहे। मला असं वाटतं की आपल्याला देखील मला विनंती करायची आहे की काही भेटींकडे हे आपण देखील अराजकीय बघितलं पाहिजे, आणि आजची भेट ही अराजकीय होती। आता मी इथनं एकनाथ शिंदे साहेबांना भेटायला जाणार आहे, मुक्तागिरीवर जाणार आहे। तुम्ही परत असं ग्रह करून घेणार की आता मी इथं जे काय बोललो आहे राजसाहेबांबरोबर ते मी आता मेसेज घेऊन मुक्तागिरीला शिंदे साहेबांकडे चाललेलो आहे, असं काही झालेलं नाही। या परिसरामध्ये होतो, साहेबांची वेळ घेतली, आलो, चहा घेतला आणि निघालो। इतर विषयांमध्ये तुम्ही असं म्हटलं की इतर विषय झालेले आहेत, इतर विषयांमध्ये ज्या पद्धतीनं भारत पाकिस्तानचा हा युद्धाचा मुद्दा होता त्या बाबतीत काही बोललात, किंवा राज ठाकरे त्यांचे काही विचार ठेवले या बाबतीत? नाही, नक्कीच सगळ्या राजकीय सोडून नक्कीच सगळ्या गोष्टींवर नक्की चर्चा झाली। सगळ्या चर्चा झालेल्या सांगायच्या नसतात। मुद्दा असा आहे की राजकीय गोष्टी आणि अराजकीय गोष्टी, ज्याचा उल्लेख मगाशी तुम्ही केला, आज ज्या सगळ्या गोष्टी झाल्या त्या अराजकीय झाल्या, आणि ज्यावेळी खऱ्या अर्थानं राजकीय करायचे असतील आणि राजकीय करण्यासंदर्भामध्ये शिंदे साहेबांचा निरोप घेऊन किंवा राजसाहेबांचा निरोप घेऊन मी शिंदे साहेबांकडे जाईन, त्यावेळी अख्खी मोठी प्रेस कॉन्फरन्स मी आणि संदीपजी घेऊन सांगू ना आम्ही।
तर युती संदर्भात चर्चा झाली नाही असं उदय सामंत म्हणाले. मात्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी साम टीव्हीवर. उद्धव ठाकरे गटाला पुन्हा एकदा मुंबईमध्ये धक्का बसणार आहे. माजी नगरसेविका तेजस्विनी अभिषेक घोसाळकर यांनी उद्धव ठाकरे शिवसेना गटाचा राजीनामा दिलेला आहे. तेजस्विनी घोसाळकर कुठल्या पक्षात जाणार हे बघणं आता अतिशय महत्त्वाचं असेल. अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकर यांनी आता ठाकरे सेनेचा राजीनामा दिलेला आहे. जे आमच्या संपर्कामध्ये येत आहेत ते एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारत आहेत, जे अन्य महायुतीच्या संपर्कामध्ये जात आहेत ते त्यांचं नेतृत्व स्वीकारत आहेत. परंतु उभाठामधनं जास्तीत जास्त फ्लो येण्याचा जो चालू आहे तो माननीय शिंदे साहेबांकडे सुरू आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये शिंदे साहेबांच्या कामामुळं, कर्तृत्वामुळं ही सगळी मंडळी आपल्याकडे येत आहेत. माझी आता संदीपजींना विनंती आहे की जे मी सांगितलेलं आहे ते खरं होतं की खोटं होतं त्यांनी सांगावं. विजय वडेट्टीवार तेजस्वी घोसाळकर यांच्याशी काही बोलणं झालं आहे का? काय काय तेजस्वी घोसाळकर यांच्याशी काही बोलणं झालं आहे का? तुम्ही म्हणालात की अनेक नेते तिथून आमच्याकडे येत आहेत, तर या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून. गणेश, आपण बघतोय तेजस्विनी घोसाळकर यांनी राजीनामा दिलाय. कुठल्या पक्षात जाणार, काही अंदाज आहे का या संदर्भात? नक्कीच माजी नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर यांनी राजीनामा दिलेला आहे. कारण की त्यांना देखील गेल्या वेळेस विधानसभेचं तिकीट घोसाळकर कुटुंबात दिलं होतं. मात्र त्या पद्धतीने पक्षाचं काम करायला पाहिजे होतं, त्या पद्धतीने काम केलं नाही. त्यामुळे तेजस्विनी घोसाळकरांनी हा राजीनामा देखील दिल्याचं सांगितलं जात आहे. मात्र तेजस्विनी घोसाळकर ह्या शिंदे गट किंवा भाजप या दोन मधील एका पक्षामध्ये लवकरच पक्षप्रवेश करणार असल्याचं देखील सूत्रांकडून माहिती मिळते. त्यामुळे घोसाळकर कुटुंबीय नेमकं आता कुठल्या पक्षामध्ये पक्षप्रवेश करतं हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण की एक दहिसर मध्ये घोसाळकर कुटुंबाचं वर्चस्व राहिलेलं आहे गेल्या अनेक वर्षांपासून. कारण की विनोद घोसाळकर हे त्या ठिकाणी देखील आमदार देखील राहिलेले आहे. त्यामुळे एक शिवसेनेचं वलय असणारं दहिसर मधलं हे महत्वाचं नाव होतं आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंना एक मोठा धक्का देखील मानला जातोय. निश्चितच धन्यवाद दिलेल्या या सर्व अपडेटसाठी. तर आता त्यामुळे तेजस्विनी घोसाळकर या शिंदे सेनेच्या वाटेवर असल्याची शक्यता सध्या वर्तवली जाते. यानंतर आणखी एक मोठी बातमी. मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसची आज दिल्लीमध्ये बैठक आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा होणार आहे. पालिका निवडणुकीसाठी पक्षाची तयारी आणि संघटनात्मक गोष्टी यावरती चर्चा होईल. बैठकीला मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड, नसीम खान, भाई जगताप उपस्थित असतील. सायंकाळी 4 वाजता काँग्रेस मुख्यालयामध्ये ही बैठक होणार आहे. बघा, बातमी मोठी आहे. काँग्रेसची दिल्लीमध्ये आता खलबत सुरू झालेली आहे. मिशन महापालिका एकंदरीत सुरू झालंय असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला थेट इशारा दिला. बघा, आता पाकिस्तान सोबत चर्चा केवळ पीओकेवर होणार आहे असं मोदी म्हणताय. पाकिस्तानला मोदींनी थेट ठणकावलं सुद्धा आहे. और आज हर आतंकी, आतंक का हर संगठन जान चुका है कि हमारी बहनों बेटियों के माथे से सिंदूर हटाने का अंजाम क्या होता है. मैं आज विश्व समुदाय को भी कहूंगा, हमारी घोषित नीति रही है, अगर पाकिस्तान से बात होगी तो टेररिज्म पर ही होगी. अगर पाकिस्तान से बात होगी तो पाक ऑक्युपाइड कश्मीर पीओके उस पर ही होगी. तर मोदींनी काय म्हटलं आपण बघितलं. मात्र पंतप्रधान मोदींच्या भाषणातून निराशा आणि हतबलता दिसली आहे. ही टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. पाकिस्तान विरोधात लढण्यासाठी सैन्याला सर्वाधिकार दिले, मात्र त्यावर मोदी ठाम का राहिले नाही असा प्रश्न वडेट्टीवारांनी आता उपस्थित केलेला आहे. ती अपेक्षा होती की ट्रम्प हमको जिंकते नाही. आणि ज्यावेळेस ते म्हणत होते की मुंबईवर हल्ला होतो आणि रडत रडत अमेरिकेकडे जाऊन सांगतात पाकिस्तानात घुसायला पाहिजे. नका घुसू, पण सैन्य आमचे ताकदवर आहेत. त्यांना तुम्ही जो अधिकार दिला होता किंवा त्यांना तुम्ही पूर्ण निर्णय घेण्याचा तुम्ही त्यांना अधिकार दिला, पण त्यावर तरी ठाम राहून ते करण्याची आवश्यकता होती. पण काल पंतप्रधानांच्या भाषणातून निराशा
आणि हतबलता दिसली. अमेरिकेच्या दयेमुळे पाकिस्तान वाचला खरा, मात्र पाकने आता कुरापत केल्यास भारतानं गोळीला तोफ गोळ्यानं उत्तर देण्याचा इशारा दिला. मात्र मोदींनी पाक आणि अमेरिकेला कोणत्या मुद्द्यांवरती ठणकावलं, पाहूयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट. गोली चलेगी तो गोला चलेगा. मोदींचा पाकला कठोर इशारा. ऑपरेशन सिंदूर सुरूच. भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली आणि पुढच्या 3 तासातच पाकनं आपली लायकी दाखवत पुन्हा सीमावर्ती भागात हल्ले सुरू केले. यापुढे जर पाकनं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर पाकच्या गोळीला तोफ गोळ्यानं सडेतोड उत्तर दिलं जाईल, असं भारतानं ठणकावून सांगितलंय. अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हान्स यांच्यासोबत फोनवर झालेल्या चर्चेत मोदींनी मध्यस्थ्यांच्या भूमिकेत असलेल्या अमेरिकेलाही थेट सांगितल्याचं सूत्रांनी म्हटलंय. भारतानं शत्रूला घरात घुसून ठोकलं. पाकिस्तानकडून हल्ला झाल्यास भारताचं उत्तर विध्वंसक असेल. शस्त्रसंधीनंतर पाकिस्तानच्या दिशेनं गोळ्या आल्या तर तोफ गोळे डागणार. दहशतवाद्यांना सोपवण्यावर आणि फक्त POKवरच पाकसोबत चर्चा. काश्मीर प्रश्नी अमेरिकेची मध्यस्थी चालणार नाही. पाकच्या नापाक कुरापतींना भारतानं ऑपरेशन सिंदूरनं जोरदार उत्तर दिलंय. त्यात पाकिस्तानमधील 100 पेक्षा जास्त दहशतवादी आणि 11 एअरबेस उडवून देण्यात आलेत. त्यानंतरही घाबरलेल्या पाकनं अमेरिकेला मध्यस्थी करण्याची विनंती केली. त्यामुळे अमेरिकेच्या विनंतीनुसार भारतानं शस्त्रसंधीला मान्यता दिली. पण पाकनं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आणि त्यानंतर भारतानं अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिली. तर आता पुन्हा पाकनं भारताची खोड काढली तर पाकिस्तानची खैर नाही, हाच इशारा आता भारतानं दुतोंडी अमेरिकेलाही दिलाय. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. तर एकंदरीत या रिपोर्टच्या माध्यमातून आपण भारताची भूमिका बघितली. मात्र आता पुढची बातमी पालक आणि विद्यार्थ्यांसाठी मोठी आहे, कारण आज SSC बोर्डाचा 10वीचा निकाल लागणार आहे. दुपारी 1 वाजेपासून 10वीचा निकाल लागणार आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल डाउनलोडही करता येईल. यंदा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 दरम्यान 10वीच्या परीक्षा झाल्या, ज्यात राज्यातले जवळपास 16 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी बसलेले. आता या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे, कारण आज या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल कळणार आहे. हा निकाल नेमका कुठे तुम्हाला बघता येणार आहे, चला जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. sscresult.mkcl.org, याशिवाय sscresult.mahahscboard.in, mahahscboard.in, maharesult.nic.in. आणि आता बातमी पावसासंदर्भातली आहे. मुंबईमध्ये आज वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला. संपूर्ण दिवस शहरात ढगाळ वातावरण राहणार आहे. दुपारनंतर काही भागात जोरदार पावसाच्या सरी देखील कोसळण्याचा अंदाज हा सध्या वर्तवला जातोय. मुंबईसोबतच ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात सुद्धा वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. मुंबईमध्ये बदललेल्या वातावरणाची माहिती आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. बघूया. मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने आहे ते हजेरी लावलेले आहे. आज देखील मुंबईत आणि इतर जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे ती हवामान विभागाने वर्तवलेली आहे. मुंबईला आज आणि उद्या आहे तो येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. यामध्ये ठाणे असेल आणि मुंबईमध्ये मेघगर्जनासह पावसाची शक्यता आहे ती वर्तवण्यात आली आहे. याशिवाय आपण बघितलं तर दक्षिण कोकणमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. सध्या मुंबईत जरी येलो अलर्ट असला तरी सकाळपासून या ठिकाणी वातावरण सूर्य सकाळपासूनच आहे. कोणत्याही पावसाची शक्यता जरी वर्तवली असली तरी तशा पद्धतीची चिन्ह आभाळात कुठेही दिसत नाहीत. मात्र मेघगर्जनासह आज आणि उद्या पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे तो हवामान विभागाने वर्तवलेला आहे. मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश गिरीश कांबळे, साम TV, मुंबई. मुंबईमधली परिस्थिती आपण बघितली, मात्र पुण्याला देखील पुढील 4 दिवस पावसाचा येलो अलर्ट आहे. पुण्यात मेघगर्जनेसह हलका आणि मध्यम स्वरूपाचा
पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर पुढील 4 दिवसांमध्ये कमाल तापमानात किंचित घट होणार आहे. त्यामुळे पुणेकरांची उकाड्यातून सुटका होण्याची शक्यता सध्या तरी वर्तवली जाते. तर नाशिक जिल्ह्याला सुद्धा पुण्यापाठोपाठ आता पावसाचा अलर्ट आहे. अवकाळीचा मोठा तडाखाही बसलाय. जिल्ह्यात सुमारे 4000 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. याशिवाय आता 650 गावांमधल्या साधारणतः 15000 शेतकऱ्यांना फटका बसलाय. अवकाळीचा सर्वात जास्त फटका कांदा, आंबा, डाळिंब, याशिवाय टोमॅटो, गहू, मका या भाजीपाल्याला बसताना आपल्याला बघायला मिळालेला आहे. शिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे अवकाळी पावसामुळे नुकसानीची तीव्रता वाढण्याची सुद्धा शक्यता सध्या वर्तवली जाते. सध्या झालेलं जे नुकसान आहे त्यापेक्षा अधिकचं नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बातमी अतिशय मोठी आहे बघा, कारण की आता पावसाचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि पावसाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता सुद्धा सध्या तरी वर्तवली जाते. एकंदरीत हा पाऊस नागरिकांना चांगलाच हैराण करून सोडणार आहे, कारण मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा या दरम्यान या पावसानं केलेलं आहे. आणि आता या क्षणाची सर्वात मोठी बातमी, डिझास्टर मॅनेजमेंट कंट्रोल रूमला धमकीचा मेल आलाय. 3 दिवसांमध्ये अचानक मोठा ब्लास्ट होणार अशी भीती आहे. सोमवार ते बुधवार दरम्यान सतर्क राहण्याचा इशारा दिलाय. राज्यात किंवा देशात अन्यत्र कुठेही ब्लास्ट होण्याची भीती आहे. मुंबई पोलिसांनी तपासाला सुरुवात सुद्धा केली आहे. ही या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण बघतोय. एकीकडे भारत पाकिस्तान युद्ध जे आहे त्या पार्श्वभूमीवरती सतर्कता बाळगली जाते आणि असं असताना दुसरीकडे धमकीचा मेल आलेला आहे. 3 दिवसात मोठा ब्लास्ट होण्याची शक्यता आहे. अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून. सचिन, हा धमकीचा मेल नेमकं काय सांगतोय सविस्तर? नक्कीच आपण बघतोय की सध्या भारत आणि पाकिस्तान सीमेवरती अद्यापही तणाव आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता कुठे ना कुठे एक धमकीचा मेल हा डिझास्टर मॅनेजमेंटच्या कंट्रोल रूमला आलेला आहे. त्यामध्ये पुढील 3 दिवसांमध्ये देशात राज्यासह देशात नंतर कुठेही मोठा ब्लास्ट होऊ शकतो आणि त्यामुळे सतर्क राहण्यासंदर्भात या मेलमधून सतर्क करण्यात आलेला आहे. हा मेल येतात त्याची दखल ही मुंबई पोलिसांनी घेतलेली आहे. यंत्रणा सतर्क झालेल्या आहे. त्यासोबतच ज्याने कोणी हा मेल पाठवला त्याचा शोध देखील आता पोलिसांकडून सुरू करण्यात आला. धन्यवाद सचिन दिलेल्या अपडेटसाठी. मात्र आपण बघतोय अतिशय मोठी बातमी या क्षणाला समोर येते. धमकीचा मेल जो आहे तो आलेला आहे आणि मुंबईमध्ये स्फोटाची धमकी देण्यात आलेली आहे. 3 दिवसांमध्ये मोठा ब्लास्ट होण्याची यावेळेस शक्यता आहे. तर आपण बघतोय संपूर्ण राज्याला सध्या पावसाचा अलर्ट आहे. अवकाळी पावसाचा इशारा आहे. मात्र सध्या राज्यातली परिस्थिती काय या संदर्भातल्या अपडेट्स वेगवान स्वरूपात जाणून घेऊयात. राज्यातील अनेक भागामध्ये पुन्हा अवकाळी पाऊस झालेला आहे. विशेष म्हणजे मराठवाड्याला आता अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय. कोल्हापूर, नाशिक, बुलढाणा या परिसराला सुद्धा पावसानं झोडपून काढलेला आहे. वीज पडली आहे. राज्यात 4 मृत्यूची नोंद झालेली आहे. अनेक जनावरे सुद्धा दगावले असल्याची शक्यता सध्या व्यक्त केली जाते. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहर आणि पानगाव परिसरामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झालेला आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये हवामान खात्याकडून 3 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केलेला होता. मात्र या अवकाळी पावसाचा फळबाग शेतीला फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून उकाड्यानं हैराण असणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा सुद्धा मिळाला आहे. पंढरपूरमध्ये जोरदार अवकाळी पाऊस झालाय. अचानक आलेल्या पावसामुळे भाविकांची एकच तारांबळ उडाली आहे. 15 ते 20 मिनिट झालेल्या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं. पावसामुळे वातावरणामध्ये गारवा सुद्धा निर्माण झाला असल्याचं बघायला मिळत आहे. बुलढाण्यामध्ये लोणार तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झालाय. वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस बरसला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामध्ये चोर पांगरा गावातील महिलेच्या अंगावर वीज कोसळलेली आहे. त्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झालाय. वीज पडली त्यावेळी तिची 2 मुलं बाजूलाच उभी होती. मात्र सुदैवानं ते बचावले. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सलग 5व्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली. आठवड्याभरापासून सातपुड्यामध्ये तुफान पाऊस झालाय. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र तारांबळ उडाली असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय. त्याशिवाय केळी, पपई यासह आंबा पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसानं तडाखा दिलाय. रात्री शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला असल्याचं देखील बघायला मिळते. शहरातले रस्ते पाण्याखाली गेले. सखल भागांमध्ये पाणी साचले. वीज पुरवठा खंडित झालाय. त्यामुळे भाविकांसह नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. पुढील काही दिवस नाशिकला पावसाचा अलर्ट सुद्धा देण्यात आले.
बीड शहरामध्ये अचानक सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे आता पेट्रोल पंपाचं छत कोसळलं असल्याचं बघायला मिळालंय. पंपाचं छत कोसळल्यानं पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या दोघांना दुखापत झाली. या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन काम करण्याची वेळ आली. दोन्ही व्यक्तींना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे. बीडच्या केस तालुक्यामध्ये वीज पडल्यानं जमिनीला खड्डा पडलाय. माती आणि गवत जळून खाक झालाय. विहिरीचं खोदकाम सुरू असल्याने सुर्वे नामक शेतकऱ्याने वीज पडल्यानंतर व्हिडिओ सुद्धा घेतला. बीडच्या नगर रोडवरती वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळलंय. मुख्य रस्त्यावरती विजेच्या तारा देखील तुटलेल्या आहेत. शहरातील काही तासांसाठी वीज पुरवठा खंडित झाला. अचानक सुरू झालेल्या अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यानं जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे. पुण्यातल्या औंढरी परिसरामध्ये जोरदार अवकाळी पाऊस झालाय. अवकाळी पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलंय. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना पावसानं आता दिलासा मिळाला. संभाजीनगरच्या करमाळमध्ये आता वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला असल्याचं देखील बघायला मिळतंय. याशिवाय अवकाळी पावसानं बाजारातील व्यापाऱ्यांचं नुकसान झालंय. पावसाच्या पाण्यात टरबूज वाहून जातानाचा एक व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओमध्ये एक लहान विक्रेता टरबूज वाचवण्यासाठी धडपड करताना दिसतो.